नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। कालच्या भागाची सुरुवात होते कल्पना किचनमध्ये साफसफाई करत असताना तिला एक्सपायरी झालेलं पीठ सापडतं आणि ती घाबरून म्हणते, अर्जुनने या पिठाचे लाडू सायलीला खायला घातले की काय? ती लगेच अश्विनला घेऊन अर्जुन आणि सायलीच्या खोलीत जाते। त्यावेळी अर्जुन सायलीला आवाज देत असतो, पण सायली बाथरूमचा दरवाजा उघडत नाही। कल्पना आणि अश्विन आत येतात आणि अर्जुनला सांगतात की या पिठाची एक्सपायरी झाली आहे, तू याचे लाडू सायलीला खायला घातले नाहीस ना? हे ऐकतात सगळेच घाबरतात आणि बाथरूमचा दरवाजा वाजवू लागतात। एवढ्यात सायली बाथरूममधून बाहेर येते। अर्जुन लगेच तिची विचारपूस करतो, तुला काही झालं नाही ना? कल्पना आणि अश्विनही तिला विचारतात, काही त्रास होतोय का? अर्जुन तर लगेच म्हणतो, अश्विन, आपण तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया। पण सायली शांतपणे सांगते, मला काहीच झालेलं नाही, मला काहीही त्रास होत नाही। अश्विन अर्जुनला शांत करतो आणि म्हणतो, रात्री काही त्रास झाला तर मला लगेच सांग। त्यानंतर तो सांगतो की पिठाला एक्सपायरी होऊन फक्त एकच दिवस झाला आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही। ते दोघे रूममधून निघून जातात। सायली झोपते, पण अर्जुन मात्र पुन्हा पुन्हा तिला विचारत राहतो, आपण हॉस्पिटलला जाऊ का? तुला खरंच काही त्रास होत नाही ना? आणि सायली त्याला पुन्हा आश्वस्त करते। दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ऑफिसला जायची तयारी करत असतात। अश्विन सायलीला विचारतो, तू ठीक आहेस ना? रात्री काही त्रास झाला नाही ना? त्यानंतर सगळे आपापले डबे मागतात। कल्पना आणि सायलीची स्वयंपाकघरात धावपळ सुरू असते आणि अखेर सगळे आपापल्या कामासाठी निघून जातात। इतक्यात सायलीला कुसुमताईंचा फोन येतो। त्या सांगतात की मधुभाऊंचा फोन आला होता। फोन ठेवल्यानंतर सायली कल्पनाला सांगते की ती वात्सल्य आश्रमात जाते आहे, कारण मधुभाऊ तिला काम समजावून सांगणार आहेत। दुसरीकडे प्रिया जेलमध्ये श्वेताची वाट पाहत बसलेली असते। ती म्हणते, श्वेता अजून कशी आली नाही? आश्रमामध्ये काय चाललंय ते कसं कळणार? तेवढ्यात लेडी कॉन्स्टेबल येते आणि श्वेताचा फोन असल्याचं सांगते। प्रिया श्वेताला विचारते, कुठे आहेस? मी किती वेळ वाट बघते आहे। त्यावर श्वेता सांगते की तिला तिथून वारंवार बाहेर पडता येणार नाही। प्रिया विचारते, माझे कॉल का घेत नव्हतेस? त्यावर श्वेता सांगते की तिच्या आजूबाजूला नेहमी कोणीतरी असतं, त्यामुळे सारखे फोन करू नकोस। आधी सगळ्यांचा विश्वास जिंकणं महत्त्वाचं आहे। प्रिया म्हणते की श्वेता तिला भेटली नाही तर पुढचं प्लॅनिंग कसं करायचं? त्यावर श्वेता सांगते की वेळ मिळेल तेव्हा ती स्वतः भेटायला येईल। मग प्रिया म्हणते की ती एक पत्ता पाठवते, तिथे येऊन भेट। इतक्यात सायली श्वेताला मागून आवाज देते आणि प्रिया तिला लगेच फोन ठेवायला सांगते। सायली विचारते, काय ग, घाबरल्यासारखी का वाटतेस? श्वेता खोटं सांगते की ती आईशी बोलत होती। सायली काही न बोलता तिला चहा आणायला सांगते। सायली तिथून गेल्यानंतर श्वेता कॉन्स्टेबलच्या फोनवरून प्रियाला मेसेज करते। त्या मेसेजमध्ये ती लिहिते की सायली आली होती, पण तिला काहीच संशय आलेला नाही। मला पत्ता पाठव, मी तुला भेटायला येते। प्रिया लगेच कॉन्स्टेबलला सचिनला फोन करण्यास सांगते। दुसरीकडे कल्पना आणि विमल स्मिथला सांभाळत असतात, पण तो काही केल्यास शांत होत नाही। कल्पना म्हणते, याला आईची आठवण येत असावी। विमल त्याला बाहेर फिरवायला घेऊन जाते आणि थोड्याच वेळात तो शांत होतो। इतक्यात अस्मिताचा फोन येतो। ती स्मितने काही खाल्लं का अशी चौकशी करते। कल्पना तिला काळजी करू नकोस आणि कामावर लक्ष दे असं सांगते। इकडे अर्जुन आश्रमात येतो आणि मधुभाऊंची विचारपूस करतो। त्याचवेळी त्याला आश्रमात आलेली एक नवीन मुलगी दिसते। तो तिची चौकशी करतो। आश्रमातील काका सांगतात की ती मधुभाऊंना रस्त्याच्या कडेला सापडली। अर्जुन तिच्याशी बोलतो। ती सांगते की ती पारगावची आहे। लहानपणी आईवडील गेले, काकांच्या घरी राहत होती, पण खूप त्रास होत असल्यामुळे तिथून पळून आली। अर्जुन तिला विचारतो, तुझ्याकडे कागदपत्रे किंवा काही कागदपत्र आहेत का? ती नाही असं सांगते। त्यावर चैतन्य म्हणतो, काळजी करू नकोस, आपण सगळी कागदपत्र करून घेऊ। त्यानंतर मधुभाऊ सायलीला आश्रमातील कामकाजाची माहिती समजावून सांगतात आणि ती सगळं लक्षपूर्वक ऐकत असते। दुसरीकडे सचिन प्रियाला भेटायला येतो। तो म्हणतो की हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्लॅन धोकादायक आहे, पण प्रिया सांगते की श्वेता जेलच्या वेळेनुसार भेटू शकत नाही। तिला सतत माहिती मिळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे। इकडे श्वेता आश्रमातील प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असते। तिचं निरीक्षण पाहून चैतन्यला थोडा संशय येतो। तो विचारतो, आपण आधी कुठे भेटलो आहोत का? श्वेता नाही म्हणते, पण चैतन्य मनात विचार करतो, या परफ्यूमचा वास ओळखीचा का वाटतोय आणि आश्रमात राहणारी मुलगी परफ्यूम का वापरेल? दरम्यान सायली मधुभाऊंना सांगते की आश्रमात नवीन व्यक्ती आली की तिचा फॉर्म भरायला हवा आणि तिच्याकडे असलेल्या प्रत्येक वस्तूची नोंदही ठेवायला हवी। अर्जुनही तिच्या बोलण्याला दुजोरा देतो। तो म्हणतो, इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा रेकॉर्ड असायलाच हवा। सायली जेव्हा इथे आली होती तेव्हा तिची कोणतीही नोंद नव्हती आणि त्यातून किती मोठा गोंधळ झाला हे आपण पाहिलंच। मधुभाऊ मान्य करतात की ती त्यांची मोठी चूक होती। त्यानंतर ते सायलीला म्हणतात, अजून किती विचार करशील? आता पोटातल्या बाळाचाही विचार कर।
हे शब्द ऐकताच श्वेता अक्षरशः दचकते. कारण सायली प्रेग्नंट आहे ही गोष्ट प्रियाला अजून माहिती नसते. सायली म्हणते, मी बाळाची काळजी घेते, पण हे कामही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर अर्जुन आणि सायली मधुभाऊंचा निरोप घेऊन निघून जातात. श्वेता मनात म्हणते, सायली प्रेग्नंट आहे हे प्रियाला कळलं तर ती नक्कीच याचा फायदा घेईल. दुसरीकडे प्रिया आणि सचिनमध्ये मोठी चर्चा सुरू असते. प्रिया सांगते की आता त्यांचा प्लॅन खूप मोठा आहे. फक्त निरोप पोचवून चालणार नाही. नागराज काकांनाही जेलमधून बाहेर आणण्याची गरज आहे. सायली आणि अर्जुनला कोणताही संशय येता कामा नये याची ती सतत काळजी घेत असते. सचिन सांगतो की प्रियाला तपासणारा डॉक्टर त्यांनी मॅनेज केला आहे. मग सचिन प्रियाला एक औषध देतो आणि सांगतो, हे औषध घेतल्यावर तुला त्रास होईल, पण पोटातल्या बाळाला काहीही होणार नाही. प्रिया ते औषध हातात घेते आणि म्हणते, आता पुढचं सगळं माझ्यावर सोड. सचिन तिला ऑल द बेस्ट म्हणतो आणि निघून जातो. भागाच्या शेवटी प्रिया ते औषध पिते आणि मनात म्हणते, सायली, आता या औषधाच्या मदतीने मी या पिंजऱ्यातून कशी बाहेर पडते ते बघ. आणि याच थरारक वळणावर आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.